जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टी 2024च्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आजच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। महा-टी-ई-टीच्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। कधीपासून फॉर्म भरायचा आहे, एग्जाम नेमकी कधी होणार आहे, परीक्षेचा पॅटर्न नेमका काय असणार आहे, त्याविषयी महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ती नेमकी अपडेट काय आहे, ज्याची आपल्याला बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती। बघा, आजच्या तारखेला म्हणजे 9 सप्टेंबर 2024ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा 10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। म्हणजे आता परीक्षेचा दिनांक देखील या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे 1 ते 5 म्हणजे 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी या 2 गटासाठी जे आहे सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीकरिता उमेदवारांना प्रथमतः परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला उपलब्ध आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहितीचा तपशील परीक्षा परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे। आता या सर्व संबंधितांनी संकेतस्थळाला नियमितपणाने या ठिकाणी भेट घ्यायची आहे। आता जी महा-टी-ई-टी 2024 होणार आहे त्या महा-टी-ई-टी 2024च्या फॉर्म भरायला आजपासूनच म्हणजे 9/9/2024 पासून सुरुवात झालेली आहे आणि त्याकरिता अखेरचा जो दिनांक असेल 30 सप्टेंबर 2024 म्हणजे जवळपास 20-21 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळत आहे। आता यामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघूया। ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो 9 तारखेपासून म्हणजे आजपासून येत्या 30 तारखेपर्यंत भरता येणार आहे। प्रवेशपत्र जे आहे ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची जी सुविधा आहे 28/10/2024 पासून ते 10/11/2024 पर्यंत उपलब्ध असेल आपल्या पर्सनल लॉग इनला। त्यानंतर परीक्षेचा जो काही कालावधी आहे, शेड्यूल आहे, टेंटेटिव्ह असेल तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पेपर 1 जो आहे म्हणजे पेपर 1 किंवा 2 एकाच दिवशी राहतो, फक्त टायमिंग हा वेगवेगळा असेल। पेपर 1 हा सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असेल आणि दुपारचा जो पेपर असेल तो 2 वाजल्यापासून या ठिकाणी 16:30 वाजेपर्यंत असणार आहे। अशा प्रकारची ही जी नोटिफिकेशन आहे उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये काही नियम अटी सांगण्यात आलेले आहे। नियम अटी याच आहे की आपल्याला जो काही फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने maha-tt.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। फॉर्म भरत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित नाव, जात असेल किंवा इतर जी आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असेल या सगळ्या बाबी आपल्याला व्यवस्थितपणाने भरायच्या आहेत। फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याचा मी एक वेगळा डेमो तुम्हाला जे आहे लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। सध्या तरी आपण सर्वांनी या ठिकाणी आपली जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहे, आपला अद्ययावत फोटो असेल, आपले सिग्नेचर असेल, या सर्व गोष्टींना रेडी ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे 1 ते 2 दिवसांमध्ये। जास्त दिवसांची आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा करायची नाही आहे, कारण ही सुवर्ण संधी आहे। आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी शिक्षक भरतीचा टप्पा असतो, शिक्षक भरतीच्या टप्प्यामधला महा-टी-ई-टी हा पहिला टप्पा आहे आणि याच्या पुढचा जो काही टप्पा असणार आहे तो असेल शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे ज्याला आपण TAIT म्हणतो। आता TETची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे। याचा अर्थ
TITची परीक्षा ही येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे. कारण याचा निकाल लागायला आपल्याला 1 ते 1.5 महिना लागतो आणि TITचा निकाल लागला की लगेच आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासून आपण व्यवस्थितपणाने जर अभ्यासाला लागाल तर निश्चितपणाने याचा फायदा आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये जी काही TITची परीक्षा होणार आहे त्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही TITची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते अतिशय महत्त्वाचे असतात. आणि आम्ही तुमच्याकरिता जे आहे आपलं स्वतःचं जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवर सर्वच्या सर्व मागच्या वर्षांचे म्हणजे 2013 पासून ते आजपर्यंत जेवढ्या TITच्या परीक्षा झालेल्या असेल त्या सर्व TITच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. याकरिता आपण निश्चितपणाने आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे मास्टर टीचर्स हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करा आणि या ज्या काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्यांच्या PDF डाउनलोड करा. वाटल्यास त्या ठिकाणी सोडवायचे असेल तर त्या ठिकाणी सोडवा किंवा याच्या प्रिंटआउट देखील घेतल्या जाऊ शकतात. तुम्हाला जे आहे फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज आत्ता जे आहे ताबडतोब अभ्यासाला लागा. आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. येत्या परीक्षेची जी आहे म्हणजे शिक्षक भरतीची ही पहिली पायरी आहे. आणि मित्रांनो त्यातल्या त्यात थोडक्यामध्ये जर का माहिती द्यायची झालीच तर पेपर 1 करिता जो काही 1 ते 5 वर्गासाठी जो काही पेपर 1 होणार आहे त्यामध्ये जो काही सिलेबस असतो तो सर्वांसाठी कॉमन असतो, एकच असतो. परंतु 6वी ते 8वी या वर्गासाठी जर का आपण परीक्षा देत असाल तर विषयानुसार सिलेबस जे आहे तो चेंज राहतो. जर तुमची सोशल स्टडीज ही जर का मेथड असेल म्हणजे ग्रॅज्युएशनला सोशल स्टडीज जर का तुमचं असेल किंवा BCom तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला सेकंड पेपरला एक मेथड चूज करावी लागते. ती मेथड जी आहे सोशल स्टडीज राहणार आहे. किंवा त्याच्या व्यतिरिक्त 6वी ते 8वीला तुम्ही गणित किंवा विज्ञान विषयाचे जे शिक्षक आहे ते होऊ इच्छित असाल तर तुम्हाला जो सेकंड पेपरची जी मेथड आहे जे 60 मार्कांसाठी आहे ती मॅथ सायन्स या ठिकाणी घ्यावी लागते. तर आणि तरच तुमचा जो काही सर्टिफिकेट आहे तो व्हॅलिड असतो. ही जी परीक्षा आहे 150 मार्कांची असणार आहे. 150 मार्कांपैकी आपल्याला उत्तीर्ण होण्याकरिता जे कॅटेगरीमधले उमेदवार आहे सर्वच्या सर्व कॅटेगरीमधले उमेदवार आहे त्यांना कमीत कमी 82 मार्क हे घ्यावे लागतात. आणि जे ओपन कॅटेगरीशी बिलॉंग करणारे उमेदवार असतात त्या उमेदवारांना 60% म्हणजे 150चे 60% जर आपण गृहीत धरले तर ते 90 मार्क या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात. आणि मागच्या वेळेस एक प्रकरण असं देखील घडलेलं आहे की शिक्षक भरतीमध्ये जर का तुम्हाला ओपनच्या जागेवर जायचं असेल जरी तुम्ही कॅटेगरीतून TIT पास असाल तर जर का तुम्हाला ओपनच्या जागेवर या ठिकाणी एलिजिबल व्हायचं असेल तर TIT देखील ओपनच्या मार्काने पास केलेली असायला हवी होती. हा नियम लागू करण्यात आला होता. त्याच्यामुळे जे उमेदवार आतापर्यंत TIT पास आहेत परंतु ते आपल्या कॅटेगरीच्या मार्कानुसार पास आहेत अशा उमेदवारांनी देखील आपला स्कोर वाढवून या ठिकाणी 90+ मार्कने TIT पास करण्याचा देखील निश्चय केलेला आहे. कारण बऱ्याच उमेदवारांनी त्या पद्धतीने बोलून देखील दाखवलेला आहे. अशा देखील सर्व उमेदवारांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.